नमस्कार मंडळी. आजच्या ज्योतिषशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपल्याला परदेश गमन या विषयावर चर्चा करायची. परदेश गमन म्हणजे कुंडलीद्वारे परदेश गमन होण्याचा योग आहे का? बघा, आता सर्रास परदेश गमन हा काही तेवढा महत्त्वाचा विषय राहिलेला नाही. फार पूर्वीच्या काळी, आजपासून 30-35 वर्षापूर्वी जर आपण त्याचा विचार केला असता की ही व्यक्ती परदेशी जाऊ शकते का, किंवा परदेशी जाऊन ही कामकाज करेल का, परदेशी जाऊन ही शिक्षण घेईल का, तर त्यावेळेला ह्या प्रश्नाला जास्ती महत्त्व झालं असतं. परंतु आजच्या काळामध्ये परदेश गमन हे कोणी सहजगत्या करू शकतो. आजकाल मुलं सर्रास आजच्या कालावधीमध्ये विद्यार्थी दशेमध्ये मुलं परदेश गमनचा योग नक्कीच करत असतात. कारण परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा योग आहे का, असा प्रश्न येतो. अनेक जण तुम्हाला तर प्रॅक्टिसमध्ये प्रश्न विचारतात, मुलगा उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करू इच्छित आहे, परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा योग आहे का? परदेशी उच्च शिक्षण घेऊन नोकरी प्राप्त होईल का? किंवा काही जणांना नोकरीसाठी परदेश गमनाचा विचार करत असतात की मला परदेशी जाण्याचा योग आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर कुंडलीद्वारे आपण कसं देऊ शकतो? कुंडलीमध्ये त्याच्या परदेश गमनाचा योग आहे का? परदेशी राहण्याचं वास्तव्य करण्याचा योग आहे का? परदेशी कायमस्वरूपी राहील का, की नोकरी निमित्त सर्रास तो परदेशी ये जा करत राहील? किंवा काही जणांचं शिक्षणासाठी जातात, तिथेच परदेशी राहण्याचा विचार करतात आणि शिक्षण करून तिथेच नोकरी करून दीर्घ काळ ते वास्तव्यासाठी असतात. तर मुळातच तुमच्या कुंडलीमध्ये परदेशी राहण्याचा योग आहे का, परदेश गमनाचा योग आहे का, याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची. आणि ही जी पद्धत आपल्याला वापरायची आहे ती आज आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण परदेशी जाण्याचा योग आहे का याच्यावर चर्चा करायची. म्हणजे आज आपण कुठल्या पद्धतीचा वापर करणार आहोत, तर कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण या कुंडलीचं स्पष्टीकरण करणार आहोत. आता लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कुंडलीमध्ये जे 12 भाव आहेत, कुंडलीमध्ये हे जे 12 भाव आहेत, याच्यापैकी परदेश गमनाचा जो भाव आहे, परदेश गमनाचा तो आहे 12वं स्थान. कळलं की नाही? 12वं स्थान हे परदेश गमनाचं स्थान आहे. या स्थानावर आपण परदेश गमनाचा विचार करतो, कारण ह्या स्थानातून मनुष्य मुक्त होतो असं आपण म्हटलेलं आहे. 12वं स्थान याला आपण व्यय भाव पण म्हणतो, खर्चाचा भाव पण म्हणतो. 12वं स्थान हॉस्पिटल पण बघितलं जातं. 12वं स्थान अननोन पर्सन्स पण पाहिले जातात. 12व्या स्थान आपण जेल कस्टडीचा पण विचार करतो, अनेक गोष्टींचा आपण विचार करत असतो. पण 12वं स्थान हे मोक्षाला नेणारं पण स्थान आहे. कारण कुंडलीतला मोक्ष त्रिकोण कुठला आहे? 4, 8 आणि 12. मनुष्य परलोकवासी झाला असं पण आपण म्हणतो. पण या ठिकाणी आपण म्हणतो की मनुष्य परदेशी गेला. आपलं हे जग सोडून जातोय त्यावेळेला मनुष्याला मोक्ष प्राप्त होतोय. पण ज्यावेळेला आपण आपलं जन्मस्थळ सोडून दुसऱ्या देशात जातो त्याला आपल्याला आपलं घर सोडावं लागतं, आपलं राष्ट्र सोडावं लागतं. मग ते आहे 12वं स्थान कुंडलीमधलं. तर कुंडलीच्या 12व्या स्थानावर आपण परदेश गमनाचा विचार करतो. आता त्याच्यासाठी कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये 12व्या स्थानाबरोबरच अजूनही 2 स्थानांना सुद्धा तेवढंच महत्त्व दिलेलं आहे. कुंडलीमधलं हे जे तृतीय स्थान आहे, हे तृतीय स्थान चतुर्थाचं व्ययस्थान आहे. आपलं घर कुठलं आहे? तर आपलं घराचा विचार आपण चतुर्थ स्थानावरून करतो. ज्या वेळेला आपण दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतो त्याला आपल्याला आपलं घरापासून दूर राहावं लागतं, बरोबर की नाही? म्हणून चतुर्थाचं व्ययभाव कुठलं आहे? तर तृतीय स्थान हे चतुर्थाचं व्ययस्थान आहे. आता तृतीय स्थानाचा सुद्धा आपण विचार करणार, कारण आपण आपलं घर सोडून दुसरीकडे जात असतो, राईट? आता त्याचबरोबर कुंडलीमधलं 9वं स्थान याचा सुद्धा आपण विचार करतो. 9वं स्थानाला आपण भाग्यस्थान म्हणून पण म्हणतो. पण 9वं स्थान हे सुद्धा एक दूरवरच्या प्रवासाचं स्थान आहे.
आता छोटे प्रवास आपण कुठून बघतो? छोटे प्रवास आपण तृतीय स्थानावरून बघतो. तर तृतीय स्थानाच्या बरोबर समोरचं स्थान कुठलं आहे? नवम स्थान आहे. या नवम स्थानावरून आपण दूरवरचे प्रवास बघतो. आता ज्या वेळेला मनुष्य परदेश गमन करणार त्यावेळेला तो दूरवरचा प्रवास करणार नाही. कळलं की नाही? म्हणून आपण नवम स्थानाचा सुद्धा विचार करतो. म्हणजे परदेश गमन करण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने 3 स्थानांचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. ती स्थानं म्हणजे कुंडलीतलं 12वं स्थान, व्ययभाव, तृतीय स्थान आणि नवम स्थान. या स्थानाचा आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण कृष्णमूर्ती पद्धतीनुसार याचा विचार करतोय पत्रिकेत. तर लक्षात घ्या, कृष्णमूर्तींनी काही सूत्र दिलेली आहे. त्या सूत्रांचा जर आपण वापर केला त्या अनुषंगाने आपण नक्कीच विचार करू शकतो. बरोबर आहे? आता परदेश गमनासाठी एक सूत्र आहे. तर परदेश गमनाचं सूत्र काय आहे? तर कृष्णमूर्तींनी काय सांगितलेलं आहे? परदेश गमनाचा विचार आपण 12व्या स्थानावरून करतो. तर 12वं स्थान म्हणजे व्ययभाव. व्ययभाव त्यांनी इथे प्रत्येक स्थानाच्या उपनक्षत्र स्वामीला महत्व दिलेलं आहे. बरोबर आहे? प्रत्येक भावाचा उपनक्षत्र स्वामी. मग लग्नस्थानाचा पण उपनक्षत्र स्वामी आहे, द्वितीय स्थानाचा पण उपनक्षत्र स्वामी आहे, तृतीय स्थानाचा सुद्धा उपनक्षत्र स्वामी आहे, चतुर्थ स्थानाचा, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम आणि एकादश या सर्व स्थानांचे उपनक्षत्र स्वामी तुम्हाला दिलेले असतात. बरोबर आहे? आता बघा, हे जे भाव आहेत कसप भाव, त्याचे प्रत्येकाचे लग्न भाव, द्वितीय भाव, तृतीय भाव, चतुर्थ भाव, पंचम, षष्ठ, सप्तम, अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश याचे सर्वांचे त्यांनी सबलॉर्ड दिलेले आहेत. बघा, तर सबलॉर्ड म्हणजे उपनक्षत्र स्वामी. आता प्रत्येक स्थानाचा, प्रत्येक भावाचा उपनक्षत्र स्वामी दिलेले आहे. तसं कृष्णमूर्तीने असं म्हटलेलं आहे की त्यांनी उपनक्षत्र स्वामींना जास्ती महत्व दिलेले आहे. कळलं की नाही? ग्रहांपेक्षा त्यांनी त्यांच्या त्या भावाच्या उपनक्षत्र स्वामीला महत्व दिलेलं आहे. मग ज्योतिषीय सूत्र कृष्णमूर्तींचं काय म्हणतंय की 12वं स्थान म्हणजे परदेश गमनासाठी आपण प्रामुख्याने भाव बघतो. तर 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी काय म्हटलेलं आहे? 12व्या स्थानाचा सबलॉर्ड म्हणजेच 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी हा जर का 3, 9 आणि 12 यापैकी एकाही स्थानाचा किंवा जास्तीत जास्त भावांचा तो जर कार्यश होत असेल तर अशी व्यक्ती परदेश गमन करू शकते. कळलं? हे ज्योतिषीय सूत्र आहे. आता या सूत्रानुसार आपल्याला प्रथम विचार करायचा आहे की या कुंडलीचा 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे. कळलं की नाही? आता लक्षात घ्या, कुंडलीचे हे 12वं स्थान परदेश गमन. 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी दाखवलेला आहे व्हीनस म्हणजे शुक्र आहे. बरोबर आहे? आता व्हीनस जो ग्रह आहे तो व्हीनस ग्रह 3, 9, 12 3, 9, 12 यापैकी स्थानाचा कार्यश होतो आहे का? आता व्हीनस हा कसप कुंडलीमध्ये, आपण या ठिकाणी कसप कुंडलीचा विचार करणं गरजेचं आहे. भावचलित कुंडलीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या समोर मित्रांनो ही कृष्णमूर्ती पद्धतीची कसप कुंडली आपण समोर ठेवलेली. या पद्धतीनुसार, या कुंडलीनुसार शुक्र हा ग्रह तुम्हाला नवम स्थानामध्ये दिसतोय. बरोबर आहे? आता शुक्र नवम स्थानामध्ये आपल्याला दिसतोय याचाच अर्थ शुक्राची एक रास चतुर्थ स्थानात आहे आणि शुक्राची एक रास लाभस्थानात आहे आणि शुक्र हा ग्रह स्वतः बसलेला आहे नवम भावस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. आता शुक्र यापैकी नवम स्थानाचा नक्कीच कार्यश झाला 3, 9, 12 पैकी. बरोबर आहे? आता पुन्हा आपण पाहू की कृष्णमूर्तींनी पुन्हा ग्रहांच्या नक्षत्राला सुद्धा महत्व दिलेले आहे. लक्षात घ्या, ग्रह कुठल्या नक्षत्रामध्ये बसलेले आहे याचा सुद्धा इथे विचार करणं गरजेचं आहे. कदाचित ग्रह नाही पण ग्रहाचा नक्षत्र स्वामी सुद्धा 3, 9, 12 पैकी कुठल्या तरी स्थानाचा कार्यश होऊ शकतो. तर तो नक्कीच परदेश गमन करू शकतो. आता 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे? 12व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी आहे शुक्र. तो शुक्र कुठल्या नक्षत्रामध्ये आहे ते आपण पाहूया. शुक्र हा जो ग्रह आहे हा स्वतः त्याचा नक्षत्र स्वामी जो आहे तो शुक्र पुन्हा हा स्वतःच्याच नक्षत्रामध्ये बसलेला आहे. बरोबर आहे? शुक्र कोणाच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे? तर शुक्र हा स्वतःच्याच नक्षत्रामध्ये बसलेला आहे ग्रह.
याचा अर्थ ज्यावेळी तो ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात बसतो त्यावेळेला आपण त्या ग्रहाचा उपनक्षत्र स्वामीचा विचार करू शकतो. बरोबर आहे. तर विनस म्हणजे शुक्राचा उपनक्षत्र स्वामी आहे शनी. कोण आहे? शनी. आपण शनीचा विचार करू शकतो. जर आपण शनीचा जर विचार केला या ठिकाणी तर लक्षात घ्या, या ठिकाणी शुक्र हा जो ग्रह आहे हा चतुर्थ, नवम आणि 11 या स्थानाचा कार्येश झालेला आहे. बरोबर आहे. शुक्र काय दाखवलेलं आहे? कुठले कुठले हाऊसेस घेतलेले आहे शुक्राने? चतुर्थ स्थान, नवम स्थान आणि 11वं स्थान. ज्यापैकी 3, 9, 12 पैकी नवम स्थानाचा शुक्र कार्येश झालेला आहे. राईट. आता शुक्राचा नक्षत्र स्वामी शुक्र स्वतःच्याच नक्षत्रामध्ये बसलेला होता. मग शुक्र ज्यावेळेला स्वतःच्याच नक्षत्रामध्ये असेल तर अशा वेळेला त्याच्या उपनक्षत्र स्वामीचा विचार करावा, सबलॉर्डचा विचार करावा. शुक्राचा सबलॉर्ड कोण आहे? शुक्राचा सबलॉर्ड आहे शनी. तो शनी हा 3, 9, 12चा कार्येश होतोय का? तर शुक्राचा उपनक्षत्र स्वामी शनी हा 4, 7, 8 आणि 11 याचा कार्येश होतोय. परंतु तो 3, 9, 12चा कार्येश होत नाहीये. परंतु शुक्र हा ग्रह स्वतः नवम स्थानाचा कार्येश होतो आहे. याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की की या व्यक्तीला परदेश गमनाचा योग येऊ शकतो. राईट आहे. बरोबर आहे. आता परदेश गमन तरी व्यक्ती करू शकते, पण ही व्यक्ती कुठल्या वयामध्ये परदेश गमन करेल? मग तो शिक्षणासाठी जातोय का किंवा तो नोकरीसाठी जातोय का? तो ज्या कामासाठी तो जाणार आहे, ज्या वयात आहे, तर त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी महादशा स्वामी रूल करत असतो आणि महादशा स्वामी आपल्यावर वर्चस्व गाजवत असतो. जी चालू महादशा असेल जातकाला, ज्यावेळेला जातक प्रश्न विचारते त्यावेळेला जातकाला चालू महादशा कुठली आहे आणि त्या महादशेमध्ये सुद्धा अंतर्दशा येते. बरोबर आहे. कालावधी केव्हा होणार आहे? अमुक अमुक महादशेमध्ये आणि अमुक अमुक अंतर्दशेमध्ये हा जातक परदेश गमन करू शकतो. म्हणजे त्याला तो ग्रह सोर्स बनवू शकतो. बरोबर आहे. तो ग्रह त्याचा इव्हेंट देऊ शकतो. मग पहिल्यांदा आपण पाहायचं की जातकाला कुठली महादशा सुरू आहे. जर महादशा स्वामी हा 3, 9, 12चा कार्येश होत असेल किंवा 3, 9, 12 पैकी जास्तीत जास्त स्थानाचा कार्येश होत असेल तर हा महादशा स्वामी परदेश गमन करण्यासाठी उत्सुक आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे तो सोर्स बनवतोय. बरोबर आहे. आता महादशेमध्ये सुद्धा अंतर्दशा येते. मग त्या महादशेमध्ये कुठला अंतर्दशा स्वामी हा सुद्धा 3, 9, 12चा जास्तीत जास्त कार्येश होतोय तर त्या दशेमध्ये ही व्यक्ती नक्कीच परदेश गमन करू शकते. आता महादशा स्वामी अंतर्दशा स्वामी सोर्स बनवतोय, पण अंतर्दशा स्वामी सुद्धा काही महिने काही वर्ष राहू शकतो. मग आपण त्याच्यानंतरही विचार करतो की विदशा स्वामी कोण आहे. अंतर्दशा स्वामी झाला, मग आता विदशा स्वामी कोण आहे? जो अंतर्दशेमध्ये जो पुन्हा एक सूक्ष्म विदशा येईल तो विदशा स्वामी हा सुद्धा 3, 9, 12चा कार्येश होत असेल तर अमुक अमुक महादशेमध्ये, अंतर्दशेमध्ये आणि विदशेमध्ये या कालावधीमध्ये हा जातक नक्कीच परदेश गमन करेल. लक्षात आलं? आता लक्षात घ्या, ज्या वेळेला जातक परदेश गमनाचा विचार करतोय त्यावेळेला ज्या वेळेला त्याने प्रश्न विचारत होता त्याला साधारण ह्या जातकाचा जन्म एक 1974चा बॉर्न आहे. बरोबर आहे. आता 1974च्या नंतर जर आपण विचार केला तर साधारण त्याच्या दशेमध्ये अगोदर त्याला महादशा लागली शनीची, मग महादशा लागली बुधाची, मग महादशा लागली केतूची आणि केतूच्या नंतर 2004 सालापासून 20 वर्षासाठी 2024 पर्यंत म्हणजे 21 सप्टेंबर 2024 पर्यंत जातकाला शुक्राची महादशा लागलेली आहे. शुक्राची महादशा 20 वर्षासाठी येते. बरोबर आहे. आता आपण पाहिलं होतं की 12व्या स्थानाचा सबलॉर्ड सुद्धा कोण होता? तर 12व्या स्थानाचा सबलॉर्ड हा सुद्धा स्वतः शुक्र होता. बरोबर आहे. हा सुद्धा स्वतः शुक्राग्रह होता. म्हणजे शुक्राचीच महादशा लागली तर शुक्र हा ग्रह उत्सुक आहे या जातकाला बाहेर पाठवण्यासाठी. बरोबर आहे. शुक्र तर 3, 9, 12 पैकी शुक्र स्वतः नवम स्थानामध्ये बसलेला आहे. नवम स्थानाचा कार्येश झालाय. आता शुक्राच्या महादशेमध्ये म्हणजेच सन 2004 पासून 21 सप्टेंबर 2024 पर्यंत हा दशास्वामी उत्सुक आहे जातकाला परदेश गमन देण्यासाठी. असा जातक नोकरीसाठी सुद्धा
परदेश गमन करू शकतो. म्हणजे साधारण 1974चा बॉन्ड बघितलं आणि 2004 हे जर वर्ष पाहिलं तर साधारण जातकाचं वय वर्ष 30 येतं. बरोबर आहे. म्हणजे 30व्या वर्षी जर जातक विचार करतो मी नोकरीसाठी परदेश गमन करू का, मला तो चान्स मिळेल का, तर आपण सांगू शकतो की यस, तुम्हाला हा महादशा स्वामी उत्सुक आहे हा सोर्स बनवण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे 2004 पासून सुरू होते. तर पहिल्यांदा हा जाईल केव्हा जाईल जातक, आता महत्वाचं केव्हा जाईल केव्हा परदेश गमन करेल. तर पहिल्यांदा शुक्रामध्ये शुक्राचीच अंतर्दशा येणार आहे. शुक्रामध्ये शुक्राची अंतर्दशा 21 जानेवारी 2008 पर्यंत आहे. नंतर मग शुक्रामध्ये रवीची अंतर्दशा येणार. रवीची अंतर्दशा 21 जानेवारी 2008 पासून 21 जानेवारी 2009 पर्यंत आहे. मग 21 जानेवारी 2009 पर्यंत हा जातक नक्की ह्या दशेमध्ये सुद्धा जाऊ शकेल का. शुक्रामध्ये रवीची अंतर्दशा आहे, तर शुक्रामध्ये रवीच्या अंतर्दशेमध्ये हा जातक नक्की जाऊ शकेल का. आता लक्षात घ्या, शुक्रामध्ये रवीचा जर विचार केला तर या कुंडलीमध्ये रवी धनेश होऊन लाभस्थानामध्ये विराजमान आहे शुक्राच्या राशीमध्ये. म्हणजेच जातकाला लाभ नक्की होणार आहे हे आपण म्हणू शकतो. मग आता पहिल्यांदा रवी हा जो ग्रह आहे, रवी या ग्रहाचं कार्यक्षेत्र पहा की रवी स्वतः कोणाच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे. तो रवी हा जो ग्रह आहे हा स्वतः नक्षत्र स्वामी त्याचा आहे मंगळ. बरोबर आहे. आता रवी आपण म्हटलेलं आहे ग्रहापेक्षा ग्रहाच्या नक्षत्र स्वामीला जास्ती महत्व दिलेलं आहे. लक्षात ठेवा, ग्रहापेक्षा ग्रहाचा नक्षत्र स्वामी कोण आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. नक्षत्र स्वामी प्रथम दर्जाची फलित देणार. लक्षात आलं. आता रवीचा नक्षत्र स्वामी कोण आहे मित्रांनो, रवीचा नक्षत्र स्वामी आहे मंगळ. लक्षात घ्या. मग मंगळ हा ग्रह कार्यश होतो आहे का, 3, 9, 12 पैकी कार्यश होतो आहे का, तर लक्षात घ्या मंगळ हा ग्रह स्वतः 12व्या स्थानामध्ये विराजमान आहे मिथुन राशीमध्ये. आणि मंगळ हा जो ग्रह आहे तो पंचम स्थान, मंगळाच्या राशी कुठले आहेत मेष आणि वृश्चिक. म्हणजेच मंगळ पंचम स्थानाचा पण अधिपती आहे, मंगळ दशम स्थानाचा पण अधिपती आहे. आणि ह्या जातकाचा दशम स्थानाचा अधिपती 12व्या स्थानाशी कनेक्ट आहे. लक्षात आलं. आपण काय म्हणतोय, दशम स्थानाचा अधिपती 12व्या स्थानाशी. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की जातक दशम स्थान म्हणजे काय, कर्मस्थान. दशम स्थान म्हणजे तुमचं कर्म. कर्मस्थानाचा अधिपती कुठे बसलाय, कर्मस्थानाचा अधिपती दशमेश होऊन 12व्या स्थानात बसलेला आहे. याचाच अर्थ 12वं स्थान परदेश गमन आहे, दशम स्थान कर्म. म्हणजेच तुम्ही तुमचं कर्म परदेशी जाऊन करू शकता. हा सोर्स इथे आपल्याला बनवून सांगतोय, दाखवतोय तो आपल्याला मंगळ. आणि रवी जो बसलेला आहे तो मंगळाच्या नक्षत्रात आहे. ग्रहापेक्षा त्याचा नक्षत्र स्वामी प्रथम दर्जाची फलित देतो, फार महत्वाची फलित देतो. तो उत्सुक आहे ते फलित द्यायला. मग नक्षत्र स्वामी मंगळ तो दशमेश होऊन 12व्या स्थानात आहे. याचाच अर्थ रवी हा जो प्लॅनेट आहे तो 12व्या स्थानाचा कार्यश झालेला आहे आणि दशम स्थानाचा पण कार्यश झालेला आहे आणि तो लाभस्थानात पण आहे. याचाच अर्थ कुठल्याही गोष्टीची इच्छापूर्ती होण्यासाठी लाभस्थान ऍक्टिव्ह व्हावं लागतं. म्हणजेच धनेश लाभात बसलेला आहे म्हणजे ही व्यक्ती चांगले लाभ कमवेल आणि पुन्हा नोकरी मार्फत सुद्धा त्याला चांगले लाभ येतील परदेशी कंपन्यांपासून. मग हा व्यक्ती परदेशी जाऊन नक्कीच आपला लाभ कमवू शकतो असं आपण म्हणू शकतो. आता लक्षात घ्या, रवी हा जो ग्रह आहे, हे रवी या ग्रहाचा जर आपण सोर्स पाहिला तर रवी हा जो ग्रह आहे तो धनस्थानाचा तर अधिपती झालेला आहे, पण रवी हा ग्रह 12व्या स्थानाचा पण अधिपती झालेला आहे. बघा आहे, रवी 12व्या स्थानाचा पण आहे. तसाच रवी हा जो ग्रह आहे हा दशम स्थानाचा सुद्धा अधिपती झालेला आहे. तसाच रवी हा जो ग्रह आहे हा पुन्हा नंतर द्वितीय भावाचा अधिपती आहे, पंचम भाव पण तो दाखवतोय. तसाच रवी हा जो ग्रह आहे तो पुन्हा नंतर दशम स्थान सुद्धा तुम्हाला दाखवतोय आणि मंगळ हा सुद्धा दशम स्थान दाखवतोय. या मंगळ हा जो ग्रह आहे हा सुद्धा 12वं स्थान दाखवतोय मित्रांनो. लक्षात आलं. याचाच अर्थ हा जो जातक आहे हा जातक नक्कीच शुक्र महादशा आणि रवीची जी अंतर्दशा आहे याच्यासाठी तो कर्मासाठी परदेश गमन नक्की करू शकतो. आणि हा जो जातक आहे हा जातक मित्रांनो रवीच्या दशेमध्ये, कळलं की नाही, शुक्राच्या महादशेमध्ये आणि रवीच्या अंतर्दशेमध्ये म्हणजेच 21 जानेवारी 2008 ते 21 जानेवारी 2009 या कालावधीमध्ये हा जातक नक्कीच परदेश गमन वारी केलेली आहे आणि तो परदेशी नोकरीसाठी म्हणून तो गेलेला आहे. कळलं की नाही. म्हणजे आपण म्हणू शकतो की हा जातक या दरम्यान परदेशवारी करू शकतो. आणि शुक्र महादशा 20 वर्ष लागलेली आणि 20 वर्षामध्ये नक्कीच आपण म्हणू शकतो
की हा व्यक्ती परदेशी राहू शकतो. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पुन्हा परदेश गमनाचा योग पाहण्यासाठी आपण जसं कृष्णमूर्तीनुसार ज्यावेळेला विचार केला की व्यक्ती कर्मासाठी म्हणून परदेशी जाऊ शकते. बरोबर आहे. कारण कर्मस्थानाचा अधिपती सुद्धा कोण आहे? कर्मस्थानाचा अधिपती दशमेश मंगळ आहे. तो 12व्या स्थानाशी कनेक्ट झालेला आहे. म्हणजेच दशम स्थानाचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर दशम स्थानाचा अधिपती मंगळ 12व्या स्थानाशी कनेक्ट झाला आणि मंगळ हा जो ग्रह आहे, मंगळ हा जो ग्रह आहे हा स्वतः शनीच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे. बरोबर आहे. याचाच अर्थ हा जातक शुक्र महादशेमध्ये रवीच्या अंतर्दशेमध्ये परदेश गमन नक्कीच करू शकतो. परदेशी वास्तव्य सुद्धा करू शकतो. कारण चतुर्थ स्थान म्हणजे तुमचं सुखस्थान, चतुर्थ स्थान म्हणजे तुमची वास्तू आहे. चतुर्थेश हा जो ग्रह आहे तो शुक्र आहे आणि तो कुंडलीमध्ये नवम स्थानाशी जोडला गेलेला आहे. चतुर्थेश नवमात जातोय म्हणजेच तुम्ही तुमच्या घराचं वास्तव्य दूरच्या ठिकाणी करू शकता, परदेशी सुद्धा करू शकता. आणि राहू सारखा ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान आहे. लक्षात ठेवा, ज्या वेळेला राहू सारखा ग्रह चतुर्थ स्थानात असतो त्यावेळेला अशा व्यक्तीला, चतुर्थ स्थान म्हणजे तुमचं राष्ट्र, चतुर्थ स्थान म्हणजे तुमची जन्मभूमी. राहू सारखा ग्रह ज्यावेळी चतुर्थ स्थानात असतो, वास्तुस्थानात असतो, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या वास्तूचं, तुमच्या राष्ट्राचं, तुमच्या भूमीचं सुख इथे मिळत नाही. परंतु राहू हा जो ग्रह आहे हा परदेशी वास्तव्य नक्की दाखवू शकतो. म्हणून चतुर्थात राहू आला तर अशा व्यक्तींना पण आपण सांगतो की तू तुझं जन्मस्थान सोडून दे आणि दुसऱ्या ठिकाणी तू वास्तव्याला निघून जा, म्हणजे तुला खऱ्या अर्थाने सुख मिळेल. आणि म्हणून चतुर्थातला राहू सुद्धा हेच दाखवतोय की ही व्यक्ती बाहेरगावी जाऊ शकते. आणि राहू हा म्लेच्छांचा कारक आहे. राहू ज्यावेळेला चतुर्थात असतो त्यावेळेला मुस्लिम कंट्रीशी सुद्धा तो संबंध आणू शकतो. म्हणजे राहू सारखा ग्रह सुद्धा ज्या वेळेला तृतीय स्थान, नवम स्थान आणि 12व्या स्थानाशी संबंधित असतो त्याला राहू सुद्धा तुम्हाला परदेश गमन दाखवत असतो. राहूचा संबंध सुद्धा ओव्हरसीशी येत असतो, हे पण लक्षात ठेवा. म्हणून कुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये राहू असेल, कुंडलीच्या नवम स्थानात राहू असेल या कुंडलीच्या 12व्या स्थानात सुद्धा राहू असेल तरी सुद्धा तुम्ही परदेश गमन करू शकता. आणि ज्या मुस्लिम्स कंट्री आहे, राहू हा मुस्लिमांचा कारक आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून ज्या मुस्लिम्स कंट्री आहेत तिथे तुमचा जास्ती चांगला भाग्योदय होऊ शकतो. लक्षात आलं. या पण व्यक्तीच्या चतुर्थात राहू आहे. म्हणूनच या व्यक्तीने जर अशा काही अरेबियन या जर कंट्रीजमध्ये जर अशी व्यक्ती गेली, म्हणजे मुस्लिम्स कंट्रीमध्ये जर अशी व्यक्ती गेली तर तिथे त्याचा चांगला सुखमय कालावधी होऊ शकतो. आणि ही व्यक्ती नक्कीच लक्षात ठेवा, हा जो कालावधी होता या कालावधीमध्ये ही व्यक्ती मुस्लिम्स कंट्रीमध्ये जाऊन म्हणजे दुबईमध्ये जाऊन ती आपलं कार्य करत होती आणि तिथे कार्यस्थ होती. राईट. आता हर्षल सुद्धा ग्रह असतो. हर्षल सुद्धा युरेनस म्हणजे हर्षलचा संबंध सुद्धा फॉरेनशी फार जवळचा असतो. कळलं की नाही. म्हणून तुमच्या कुंडलीमध्ये ही जी 3, 9, 12 ही जी स्थानं आहेत आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये हर्षल सारखा ग्रह हा तृतीय स्थानात, नवम स्थानात किंवा 12व्या स्थानाशी संबंधित असतो, या व्यक्ती सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊ शकतात. लक्षात आला. ही पण गोष्ट लक्षात ठेवून द्या. या व्यक्तीच्या तृतीय स्थानात सुद्धा हर्षलासारखा ग्रह स्थानापन्न झालेला आहे. बरोबर आहे की ना. बघा, हर्षल कन्या राशीमध्ये तृतीय स्थानात आहे, म्हणजे ही व्यक्ती सुद्धा परदेशी जाऊ शकते. बरोबर आहे. तर ज्या वेळेला आपण याचा विचार करतो की कृष्णमूर्ती पद्धतीनुसार आपण ज्याला विचार केला की परदेश गमनाचा योग आहे का, लक्षात आलं. आता लक्षात घ्या, सूत्र काय दिलं होतं. त्या ज्या आपण भावाचा विचार करतोय त्या भावाच्या उपनक्षत्र स्वामीचा विचार करायचा. तो उपनक्षत्र स्वामी परदेश गमनासाठी आवश्यक असणाऱ्या स्थानापैकी जास्तीत जास्त स्थानाचा कार्यश होत असेल तर अशी व्यक्ती परदेश गमन निश्चित करू शकते. बरोबर आहे. आता गंमत म्हणजे ही पुन्हा कर्क लग्नाची कुंडली आहे. कर्क लग्नाच्या कुंडलीला लक्षात घ्या, व्यय भावामध्ये आणि तृतीय स्थानामध्ये बुधाच्याच राशी आलेले आहेत. व्ययस्थानामध्ये मिथुन रास आली आहे आणि तृतीय स्थानामध्ये कन्या रास आली आहे. म्हणून कर्क लग्नाच्या कुंडलीला बुध व्ययश पण होतो आणि बुध तृतीयेश सुद्धा होतो. कळलं की नाही. मग व्ययश बुध आणि तृतीयेश बुध हा सुद्धा जर का 3, 9, 12शी संबंध आणतच असतो. म्हणून कर्क लग्नाच्या ज्यांच्या कुंडल्या कर्क लग्नाच्या आहेत किंवा ज्यांची मकर लग्नाची कुंडली आहे, समजा इथे मकर लग्न आहे, नंबर 10 आहे, तर 12व्या स्थानामध्ये धनुरास येते आणि तृतीय स्थानामध्ये मीन रास येते. म्हणजेच मकर लग्नाच्या कुंडलीला तृतीय स्थानाचा अधिपती गुरु होतो
आणि 12व्या स्थानाचा अधिपती पण गुरु होतो. म्हणून मकर लग्न, ज्यांची कुंडली मकर लग्नाची आहे, ज्यांची कुंडली कर्क लग्नाची आहे, या कुंडल्यांना परदेश गमनाचा योग ते ग्रह नक्कीच देत असतात. कारण ते ग्रह 3 आणि 12व्या स्थानाचे अधिपती होतच असतात. म्हणून त्यांच्या दशेमध्ये, त्यांच्या अंतर्दशेमध्ये ही व्यक्ती सहज परदेश गमन करू शकते. म्हणजे सगळ्यात भाग्यवान व्यक्ती आपण कोण म्हणू शकतो? ज्या व्यक्ती कर्क लग्नावर जन्माला आलेले आहेत आणि जे जातक मकर लग्नावर जन्माला आलेले आहेत, ती लोक सहजगत्या परदेश गमन करू शकतात. लक्षात आलं? आणि कर्क लग्न आणि मकर लग्न ही सुद्धा चर लग्न आहे. कळलं की नाही? मेष लग्न लक्षात घ्या. मेष लग्न, कर्क लग्न, तुळ लग्न आणि मकर लग्न ही 4 लग्न चर लग्न आहेत. 1 4 7 1 4 7 10. कळलं की नाही? 1 4 7 10 ही चर लग्न आहे. ही लग्नस्वामी म्हणून ज्यावेळेला इथे येतात, ज्यावेळेला ह्यांची लग्न इथे प्रथम स्थानात येतात, त्यावेळेला या व्यक्तींना सुद्धा स्वतःला नेहमी सतत प्रवास करायला आवडत असतो, सतत कार्यरत राहायला आवडत असतं. म्हणून ह्या लग्नाच्या ज्या व्यक्ती असतात त्या नेहमी तुम्हाला कार्यशील दिसतात, नेहमी तुम्हाला सतत प्रवास करणारे दिसतात आणि प्रवास करायला त्यांना आवडतं. म्हणून लक्षात घ्या, गमतीचा भाग म्हणून कर्क लग्न आणि मकर लग्न हे याच्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तसंच मेष लग्न सुद्धा फायदेशीर आहे. कारण मेष लग्नाच्या कुंडलीमध्ये 9व स्थानात धनुरास येते आणि 12व्या स्थानामध्ये मीन रास येते. म्हणजेच गुरु 3 9 12 पैकी 9व आणि 12व्या स्थानाचा सुद्धा अधिपती होत असतो. तसं तुळ लग्न हे सुद्धा भाग्यवान समजायला पाहिजे. कारण तुळ लग्नाच्या पत्रिकेमध्ये व्ययभावामध्ये कन्या रास येते आणि 9व स्थानामध्ये मिथुन रास येते. म्हणजेच बुध हा ग्रह तुळ लग्नाला सुद्धा व्ययश पण होतो आणि भाग्येश पण होतो. म्हणजे 3 9 12 पैकी बुध हा ग्रह ऑलरेडी 9व स्थानाचा अधिपती होतो आणि 12व्या स्थानाचा अधिपती होतो. म्हणजे तुळ लग्नावर जे जातक जन्माला आलेले आहेत हे सुद्धा भाग्यवान समजायला हरकत नाही. मग अशा वेळेला जर बुधासारखा ग्रह नक्कीच 3 9 12शी पुन्हा कनेक्ट होत असेल तर या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच परदेश गमन करत असतात. लक्षात आलं? म्हणून परदेश गमनासाठी जर भाग्यवान जर लग्न कुठली म्हटली तर ती कर्क लग्न, मेष लग्न, कर्क लग्न, तुळ लग्न आणि मकर लग्न ही लग्न अत्यंत फायदेशीर होतात. या सदर जातकाचं लग्न सुद्धा कर्क लग्न आहे आणि बुध हा जो ग्रह आहे हा सुद्धा व्ययश पण आहे आणि तृतीयश पण आहे. आणि व्ययश आणि तृतीयश होऊन तो बुध हा जो ग्रह बसलेला आहे, तो बुध हा जो ग्रह आहे हा बुध ग्रह लाभस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. बरोबर आहे? म्हणजेच बुध हा ग्रह व्ययस्थानाचा अधिपती होऊन लाभस्थानामध्ये, लक्षात घ्या मित्रांनो, व्ययस्थानाचा अधिपती होऊन लाभस्थानामध्ये बसलेला आहे. म्हणजे या व्यक्तीला लाभ कुठून येतोय? तर या व्यक्तीला लाभ परदेश गमनापासून येतोय. कळलं की नाही? कारण हे परदेश गमन आहे. कळलं की नाही? हे व्यय आहे आणि हे लाभ आहे. म्हणजे हे आय आहे आणि हे व्यय आहे. म्हणजेच हे एक्सपोर्ट आहे आणि हे इम्पोर्ट आहे. व्ययस्थानाचा अधिपती लाभस्थानाशी कनेक्ट झालाय. म्हणजे या व्यक्तीला नक्कीच परदेश गमनापासून लाभ होईल, परदेशा कंपन्यांपासून त्याला लाभ होईल, तिथून त्याला अर्थप्राप्ती पण होऊ शकेल. आणि सदर जातकाचा धनेश सुद्धा रवी लाभात बसलेला आहे आणि रवी हा वृषभ राशीमध्ये कोणाच्या नक्षत्रामध्ये बसलेला आहे? तर रवी हा ग्रह वृषभ राशीमध्ये मंगळाच्या नक्षत्रात बसलेला आहे. याचाच अर्थ मंगळ हा ग्रह स्वतःला दशमेश होऊन व्ययभावात गेलेला आहे. याचाच अर्थ या व्यक्तीला धनेश लाभात रवी लाभस्थानात बसलेला आहे, मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ दशमेश होऊन व्ययभावात आहे. म्हणजेच ही व्यक्ती परदेशी जाऊन कर्म करू शकते आणि तिथून आपला लाभ प्राप्त करून घेऊ शकते. असं सुद्धा या कुंडलीचा चतुर्थेश भाग्यात आला शुक्र, दशमेश मंगळ व्ययस्थानात गेलेला आहे आणि व्ययश बुध लाभस्थानात बसलेला आहे. तोच बुध तृतीयेश सुद्धा आहे. रवी धनेश होऊन लाभस्थानात बसलाय मंगळाच्या नक्षत्रात. मंगळ पुन्हा दशमेश होऊन व्ययभावात आहे. याचाच अर्थ सदर जातक नक्कीच परदेश गमन करू शकतो. म्हणून सदर जातकाला जशी शुक्राची महादशा सुरू झाली तसं वय वर्ष 30ला सदर व्यक्ती कर्मासाठी म्हणून परदेश गमन केलं आणि तिथेच ते कार्यरत अजूनही आहे आणि अजूनही ते तिकडे जाऊन आपल्या परदेशामध्ये आपलं वास्तव्य पण करतायत. तर राहू पुन्हा चतुर्थात बसला, परदेशात त्यांनी वास्तव्य केलं आणि दीर्घ काळपर्यंत वास्तव्य करेल असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कळलं की नाही? कारण चतुर्थेश पुन्हा शुक्र 9व स्थानाशी कनेक्ट झालेला आहे आणि चतुर्थातला राहू असल्यामुळे
या व्यक्तीला आपल्या घरी, आपल्या जन्मस्थळी, आपल्या राष्ट्रात सुख मिळणार नाही, तर तो जेवढा लांब राहील तेवढा तो सुखी होऊ शकतो. राईट? समजलं असेल एवढं भागाचं. तर पुढच्या वेळेला पुन्हा आपण असेच नवीन विषय घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.